स्वतःचा सूर गवसावा लागतो, स्वतःचा आवाज मिळावा लागतो. तर तसा आवाज देवलांना ज्या नाटकात मिळाला ते नाटक म्हणजे शारदा असं म्हणता येईल. कारण पहिल्यांदा विश्वस्त शशी प्रभू यांनी स्वतः रोज उभं राहून देखरेख ठेवली आणि त्यामुळे हे काम छान पद्धतीने झालं. अर्थात गेले 3-3.5-4 महिने 2.5-3 महिने हे काम चालू आहे, अव्याहत चालू आहे. आणि या कामावर देखरेख करणं ते त्यांचं काम होतं, पण प्रत्यक्ष ग्राउंड लेवलला काम करणारी माणसं फार महत्त्वाची असतात. म्हणजे इथे सगळे आमचे अभिनेते मित्रमंडळी बसलेली आहेत. आपण जरी अभिनय करत असलो तरी सेटच लागला नाही तर आपण काही करू शकत नाही. त्यामुळे ग्राउंड लेवलला काम करणारी जी मंडळी आहेत, अवधूत वालावलकर आणि त्याची टीम आणि आमची परिषदेची टीम, इलेक्ट्रिक आणि बाकी सगळी टीम यांनी अव्याहत न थांबता काम केलेलं आहे. म्हणजे गेले 3 दिवस तर 24 तास त्यांचं काम चाललेलं आहे. त्यामुळे प्रथमतः मी त्यांचे खूप मनापासून आभार आणि स्वागत करतो. आमचे तहहयात अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांचा एक पाठीवर हात असतो की तुम्ही चांगलं काम करा, मी तुमच्या कायम बरोबर आहे. न बोलता त्यांनी अनेक गोष्टी आम्हाला सांगितलेल्या आहेत. बरं, छान, उत्तम, चालू द्या, अशा थोडक्या शब्दात ते आम्हाला मार्गदर्शन करतात. चुकलं तर तसंच सांगतात, हे चूक आहे. माझी आणि त्यांची काही खूपशी अशी गाठभेट झाली नाही, पण जितक्या वेळ मी त्यांना भेटलो तेव्हा त्यांच्या शब्दातून, त्यांच्या स्वरातून हे आम्हाला कळतं की त्यांना काय आवडतं आणि काय आवडत नाही आहे आणि त्यांना आमच्याकडून अपेक्षा काय आहेत. त्यांच्या अपेक्षा त्यांनी आम्हाला सांगितलेल्या आहेत, ते अजित भोरेरी यांनी लक्षात ठेवलेली आहे. आणि नाट्य आपल्या या नाट्य संमेलनाचं जेव्हा सांगता होईल रत्नागिरीला, तेव्हा ती त्यांची अपेक्षा, आमच्या तहहयात अध्यक्षांची अपेक्षा पूर्ण होईल याची मी त्यांना खात्री देतो. आणि दुसरी माझ्यासाठी एक आनंदाची गोष्ट अशी आहे की इथे जे 2 ज्येष्ठ का म्हणायचा हा प्रश्न आहे, कारण त्यांची ऊर्जा अजून तशीच आहे, तोंडाची आणि शारीरिक दोन्ही. म्हणजे अशोकजी सराफ, माफ करा मी मामा नाही म्हटलंय, अशोक सराफ आणि रोहिंडी हट्टंगडी ही 2 व्यक्तिमत्व अशी आहेत की त्यांना अतिशय घाणेरडी स्क्रिप्ट दिली तरी ते उत्तम काम करू शकतात. ही त्यांची खासियत आहे. हा, म्हणजे चिडचिड करतील, पण त्यांचा शेवटचा जो आउटपुट आहे तो परफेक्टच असायला पाहिजे. ते चला फार महत्त्व आहे त्यांच्या आयुष्यात. त्यामुळे अशा 2 उत्तुंग व्यक्तिमत्वांना जीवन गौरव पुरस्कार देण्याची भाग्य आमच्या या संपूर्ण 60 जणांच्या टीमला लाभलं. मी फोन केल्यावर त्या दोघांनीही हो म्हटलं, त्याबद्दल मी खूप मनापासून तुमचे आभार मानतो. आणि आमचे नाट्य संमेलनाध्यक्ष म्हणजे डॉक्टर जब्बार पटेल, त्यांच्याकडे माहितीचा इतका खजिना आहे आणि त्या खजिन्याच्या पुढच्या वर्षभरात आम्ही पुरेपूर वापर करून घेणार आहोत याची तुम्हाला मी शब्द देतो. ह्याच्यात सगळं अडकलो होतो मी, पण आता यापुढे जरा मोकळा झालो की तुम्ही आणि मी आपण महाराष्ट्र पिंजून काढायचं आहे. जिथे जिथे जे जे करायला पाहिजे तिथे करायचं आहे. आणि उदय सामंत साहेबांना मी नम्र विनंती करतो की ह्या वास्तूचे जसं नूतनीकरण झालेलं आहे, शासनाने जेवढे पैसे दिलेले आहेत त्यातला प्रत्येक पैसा वापरलेला आहे, प्रत्येक पैशाचा योग्य विनियोग केलेला आहे, प्रत्येक पैशाचा हिशेब आहे. एकही पैसा इकडचा तिकडे गेलेला नाही आहे. आणि इन द गिव्हन कंडिशन आम्ही उत्तम काम करून दाखवलेलं आहे. महाराष्ट्रातील तमाम नाट्यगृह नाट्य परिषदेच्या ताब्यात द्यावी, आम्ही अशीच तुम्हाला करून दाखवतो. इन्फ्रास्ट्रक्चर अशोक मामा इतकी वर्ष काम करतात, ते सुद्धा इन द गिव्हन कंडिशन काम करतात. कितीही वाईट परिस्थिती असली, निर्मिती आहे इथे, वंदनाताई इतकी वर्ष काम करते, स्वाती आहे, ही मंडळी इतकी वर्ष काम करत आहेत. म्हणजे आता मी थिएटरचं नाव घेत नाही, पण कितीही वाईट थिएटर असलं ना तिकडचं प्रेक्षक उत्तम. म्हणजे नाटक बघणं विसरू नये प्रेक्षकांनी. नाटक म्हणजे काय अशी परिस्थिती येऊ नये म्हणून आम्ही अतिशय वाईट परिस्थितीत सुद्धा काम करतो. आणि ती कुठल्याही परिस्थितीत किटकिट करत नाही.
ठीक आहे ना, ओके ओके. ते काय आहे, वॉशरूमच खराब आहे त्या या ड्रेस जरा फिरायला हा टाकून घे. इतकं त्यांचं सिम्पल आणि सरळ गोष्ट असते. बबला न करता वी आर कमिटेड टू द ऑडियन्स. त्यांनी 500 रुपयाचं तिकीट काढलेलं आहे, 700 रुपयाचं तिकीट काढलेलं आहे. ज्याच्यासाठी आलं आहे त्याच्या दुप्पट आपण त्यांना कसं देऊ शकू हा आदर्श आम्ही ह्यांच्याकडून घेतलेला आहे. तर तुमचं सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत करतो. आमचे लाडके पोलीस कमिशनरसुद्धा आज इथे हजर आहेत. ते माझ्याकडे बघतात आणि तेव्हा मला असं वाटतं की आपण फारच स्थूल आहोत. ते इतके फिट आहेत आणि खूप वर्ष त्यांना ओळखतो. ते उत्तम वक्ते आहेत, खूप छान वक्ते आहेत, ते छान समजवतात. म्हणजे पोलीस डिपार्टमेंटचे म्हणजे पोलीस आयुक्त म्हटल्यावर आपल्याला जरा भीती वाटते ना, पण पोलीस आयुक्त हे त्या खुर्चीवर असताना ते पोलीस आयुक्त आहेत, पण नंतर हे आपल्यासारखेच कलावंत आहेत. त्यामुळे आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. मोहन जोशी सर, तुम्ही तर कमाल आहात. आता थोडंसं कंटाळा तुम्ही करता नाटकात काम करायचा, पण आम्ही तुमच्याकडे बघूनच मोठे झालेलो आहोत. हां म्हणजे ते पण एकंदरीत आजचा हा कार्यक्रम, आजचा हा आनंदाचा दिवस आहे आमच्यासाठी, आम्हा सर्व 60 लोकांसाठी आमचा आनंदाचा कार्यक्रम आहे. आणि उदयजी सामंत, तुम्ही हा आमच्या विनंतीचा विचारपूर्वक विचार करावा अशी तुम्हाला नम्र विनंती आहे. कारण इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असेल तर लोक निश्चितपणे नाटकाला येतात. त्यामुळे बालगंधर्वसारखी परिस्थिती परत काही येऊ नये. आत्ताच खर्च केल्याने 2 महिन्यात गळायला लागते वगैरे असं होऊ नये, याच्यासाठी बारीक लक्ष असणं गरजेचं आहे. तर तुम्ही विचार करा, आम्ही तयार आहोत. आमची 60 जणांची टीम तयार आहे एका शब्दावर, आणि आमच्या मागे हे आहेत, त्यामुळे आम्हाला काही भीतीच नाही आहे. आमच्या मागे जोपर्यंत प्रभूसाहेब आहेत तोपर्यंत आम्हाला काही भीती नाही. आज ज्यांना बक्षिसं मिळालेली आहेत प्रायोगिकची, त्या सगळ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. बक्षीस मिळेल की आपण मोठे झालो असं काही नाही आहे. शेवटी कलावंत